राधे राधे. काय चाललंय मुलींचं आमच्या? मुलींनो मुलांनो, आपल्या आई, आपली बहीण सगळे चांगले आहेत ना? मी पण तुमच्या आशीर्वादाने चांगले आहे. देवा परमेश्वराच्या आशीर्वादाने चांगले आहे. तुम्ही कसे आहे ते सांगा. माझ्या मुलींना इडो बघा जा. आईचा इडो पुढं नका ढकलं जाऊ. मी पण आहे बघा चांगलाच इडो करते या. माझं येडो कसा आता इकडे तिकडे जाते म्हणून ह्या बघा माझं स्वयंपाकाचं नसतं, नाही तर स्वयंपाकाचीच माझी येडो असते, घरचं काम करताना असते. आता अर्धी रात्र झाली या, सकाळच्याला आपल्याला येडो नाही म्हणून टाकायला लागले येडो मी. नमस्कार, धन्यवाद धन्यवाद. येडो बघा जा बरं का मुलींनो. येडो बघा, येडो बघा, येडो बघा. येडो माझा पुढे ढकलं जाऊ नका. थांबा 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 थांबा, येडो ढकलू नका. ऐका ऐका, जरा ऐका, जरा ऐका, जरा ऐका. अहो मी नाही का गेलेल्या महिन्यामध्ये मी म्हणलं माझं नाही का 900 सबस्क्राईब झालं आणि वाटायला लागलं कधी होणार आता 1000, अजून 100, कधी होणार 100. मला लय काळजी लागली होती. मग मी लय देवाला हात जोडायचे, देवा माझं 100 होऊ दे रे देवा, देवा परमेश्वरा माझं 100 होऊ दे रे. मी लय देवाला हात जोडायचे, व्हिडिओ टाकायचे, असं उगाच धावपळ करून मी येडव टाकायचे, कामं करायचे, येडव टाकायचे, कामं करायचे, येडव टाकायचे. आणि बघा मग नंतर काय माहिती लाईव्ह घ्यायला चालू झालं. और मग नाही का एका महिन्यातच माझं झालं बघा सबस्क्राईब 1100 झालं. ज्या दिवशी 1000 झालं ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच यूट्यूबचा मॅसेज आला हो मला की तुमचं झालं म्हणून. 1000 झालं ना दुसऱ्या दिवशीच आलं वाटतं. म्हणले तुमचं झालंय म्हणले, म्हणजे 1000च्या पुढं थोडं झालं होतं. म्हणजे 1100 पर्यंत झालं असं. यूट्यूबचा मॅसेज आलं. मी अशीच काळजी करत होते, 2 वर्ष झाले या, माझं काय माहिती आता कधी होणार कधी नाही. म्हणजे लय काळजीमध्ये होते, लय काळजीमध्ये होते. आणि मग लाईव्ह घ्यायला चालू केलं. लाईव्हमध्ये मला एवढे भाऊ बंद सगळे येऊ लागले, मला मदत करायला लागले. खरं त्यांचे उपकार मी कधी नाही विसरणार. त्यांनी जर माझा व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना वाटून की आम्हाला किती आशीर्वाद देते. माझे व्हिडिओ बघणाऱ्याला, माझी लाईव्ह बघणाऱ्याला देवा कोटी कोटी धन्यवाद. देवा परमेश्वरा दुनियाचं सुख दे ह्यांना. देवा परमेश्वरा त्यांची रक्षा कर, त्यांच्या घरवाल्यांचं एवढं आनंद भेटू दे त्यांना. मी तर लाईव्हमध्ये बी बोलते, असं पण बोलते. फक्त मला कोणी वाईट बोलू नका हो. मी आशीर्वाद लय भारी देते या. माझा आशीर्वाद आहे ना, माझ्या आशीर्वादाने कितीतरी लोक मोठे झालेले आहेत. आणि तुम्ही मोठे अजून आहेत, आत्ता मोठे आहेत, अजून पण तुम्ही लय मोठे होता. एवढा माझा दोन्ही हाताने आशीर्वाद आहे, दोन्ही हाताने माझा आशीर्वाद आहे. व्हिडिओ हे बघा जा, लाईव्ह बघा जा. मला कोणी नवीन असलं तर सबस्क्राईब करत जा. तुमचा हात आहे म्हणूनच मी इथपर्यंत आलेले आहे. आणि आता बँकेचं आपल्याला द्यायचं आहे का, म्हणजे बँकेचं अजून काय दिलेलं नाही. आपण दिलंय का नाही दिलंय पोरांनी मला नाही माहिती. पोराला माहिती आहे, आपल्या नातूला माहिती आहे दिलंय का नाही. दिलं असलं तर चांगलंच आहे. पण यूट्यूबचा काय आपल्याला मॅचेस नाही आला, काय नाही आलं. पण माझे यूट्यूबला हीच विनंती आहे, मला लाईफमध्ये वाईट वक्त बोलतात ना, मी लय रडते यूट्यूबजी, मी लय रडते. असं मी म्हणते जिंदगीभर मी रात दिवस कामं केलं तरी मला एक शब्द कुणीच नाही बोललं वाईट. आणि यूट्यूबमधले मला पोरं सोरं आजी म्हणतात आणि तेच मला वाईट बोलतात हो. त्यांना देव परमेश्वरा सत्याची बुद्धी दे आणि माझ्या लाईफला असं देवाहून येऊन थांबू दे. माझी हीच विनंती आहे देवाला बी आणि यूट्यूबला बी. यूट्यूबनं बी थोडं काहीतरी बोलायला पाहिजे की आपल्या आईसारखी आहे, वाईट कशाला बोलताय. पाहुणे रावणे पण आपले लाईफवर असते तर आपल्या मुलीला बघण्यासाठी, आपल्या बहिणीला बघण्यासाठी, आपल्या आत्याला बघण्यासाठी पाहुणे पण असतात. माझे भाषे असतात, माझे दिराचे मुलं असतात, माझे दिराचे नातू आहेत तर ते माझेच नातू आहेत, माझे दिराचं मुलगा आहे ते माझेच मुलं आहेत. बघा आता दीर आणि माझा नवरा एकच आहे ना, माझा मालक आणि माझा दीर एकच आहे ना, सख्खे भाऊ आहेत ना, मग ते बी माझे सख्खेच आहेत ना. मला कोणी काय बोललं तर त्यांना किती वाईट वाटत असन. परी नका हो बोलू, मला वाईट नका बोलू, मी लय चांगली आहे, वाईट नका बोलू. माझा स्वभाव लय भारी आहे, मी सगळ्यांना आशीर्वाद देते. माझ्या मुली बोलत नाहीत. ते आरतीताई, शशिकलाताई झालं, बऱ्याच ताई येतात, मला नाव येण्यात बऱ्याच ताई येतात.
नाही का. त्या मला मुली म्हणतात आई या ना तुम्हाला भेटा वाटते. मला किती सगळे मला बोलवतात. परी 2-4 पोरं तसं करायले तो 2-4 आय डी आहेत त्यांच्या दुसऱ्या आय डीहून येऊन मला वाईट बोलायले. तो टूपजी तुम्ही पण सांगा मी लय रडते. मी रात दिवस मेहनत करते बघा. आता 4 वाजल्या तरी मी झोपले नाही. इडो बनवायला या इडो नाही आपल्याला उद्या टाकायला. कामामुळं मला इडो पण करतं होय ना हो टूपजी. मला जरा समजून घ्या हो. मी जिंदगीभर रात दिवस 10 वर्षाची होती तेव्हापासून मी मेहनत केलेली आहे आणि अजून बी मेहनत करते. कोणी म्हणतात आता ह्या वयात बसायचं तर तुम्ही यूट्यूबमध्ये कशाला आलात. अहो यूट्यूबमध्ये कशाला आलो. आता बघा आज मी कमवते. उद्या जर माझे हातपाय थकले, उद्या जर अजून जास्त म्हातारी झाले तर मला कोण बघणार. हे आपल्या मुलांना व्यवस्थित कामं नाही तर त्यांचे लेकरं बायका बघते तेच माझ्यासाठी लय आहे. आता माझं टेन्शन त्यांना कशाला देऊ. म्हणून माझ्या डोक्यात विचार आला की यूट्यूबमध्ये जरा थोडी मेहनत घेतली तर जिंदगीत कधीतरी माझं काहीतरी बनन. म्हणून मी यूट्यूबवर आले हो. मी काही वाईट केलं का. मी काही वाईट बोलते का कोणाला. मी तर आशीर्वादच देते देवासारखा तुम्हाला सगळ्यांना. मग माझ्या संग असं का वागतात हो तुम्ही सगळेजण. मी काय केलं हो तुम्हाला. मी पण तुमच्या आईसारखी आजीसारखी. मी काय केलं हो तुम्हाला. मी तर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादच देते की हो. मला असं नका हो बोलू. मला बोलून कशाला दुखवायला लागला तो. मी लई झुरते हो. मला लई झुरणी लागले हो. मी रात दिवस रडते हो. माझं रडणं बघितलं ना तुम्ही हैराण होता. दरवाजा बंद करते आणि मी एवढी रडते ना कडी लावून. तुम्हाला काय सांगू. कशासाठी. तुमच्या वाईट बोलण्यासाठी. आणि तुम्ही वापस दुसऱ्या आयडीवर येतात आई करतात बोलताय. कसं बोलायचं हो तुम्हाला. अहो आई म्हणतात मला आईच म्हणानं. आजी मानले मला आजीच मानानं. मी तर तुम्हाला दोन्ही हाताने आशीर्वादच देते. मला का हो तुम्ही वाईट बोलतात. मी काय हो केले तुमचं. मी काय केले तुमचं. अहो माझे पाहुणे रावणे ऐकून त्यांना किती खराब वाटत असन. मला 10 जण मला एवढं चांगलं माझं गुण गातात आणि 4 जण मला वाईट बोलतात. का हो तशासाठी कशासाठी हो. मी काय केले हो. तुम्ही कुठं आहेत मी कुठं आहे सांगा ना तुम्ही. मला सपोर्ट करायला लागला तर मी आभारी आहे तुमची. मला तुम्ही सगळे सपोर्ट करायला लागलात. मी तुमची आभारी आहे. मी तुमच्या पाया पडते हात जोडते. माझ्याबरोबर तसं बोलू नका हो. मी त्याच्यातली बाई नाही आहे. मी मेहनत करून खाणारी बाई आहे. जिंदगीत एवढी रात दिवस मेहनत केली. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी रात दिवस जिंदगीमध्ये मी मेहनत केले. मला असं तसं बोलणं जिंदगीत नाही आवडत. मी मेहनत रात दिवस केली परी मी बोलणं कुणाचं खाल्लं नाही. परी यूट्यूबवर तुमचं बोलणं आता खाल्लं हो मी. मला एवढं तुम्ही एवढं नावाजलं म्हणतात की यूट्यूबवर ही किती ताई चांगले आहेत किती छान बोलतात आणि वापस दुसऱ्या आयडीवर येऊन मला वाईट वक्त बोलताय हो तुम्ही. नका हो बोलू नका बोलू. मी तुम्हाला आशीर्वाद देते. हे बघा दोन्ही हाताने माझा आशीर्वाद देते. देवा परमेश्वरा ह्यांना सत्याची बुद्धी दे. चांगली बुद्धी दे देवा. ह्यांना कधी दुःख नको देऊ मी असं म्हणते हो. तुम्ही मला वाईट का बोलतात हो. वाईट का बोलताय. मी किती रडते हो किती रडते हो किती रडते. अहो मी जेवत नाही. माझी तब्येत कसली झाली तुम्ही तर बघा. मी पहिली कशी होते ना आता कशी आहे. मी आता ह्याच्या पुढे तुम्हाला काहीच नाही बोलणार. मी बघा अर्ध्या रात्रीच्या 4 वाजल्यात आणि मी इळव करायले. दुनिया शांत असते दुनिया झोपीत असते आणि मी एवढं इळव करून माझ्या जीवाचा त्रास करायले. लोकांच्या 2 झोपी झाल्यात. मी बघा 4 वाजले तरी मी जागी आहे. मी दुसऱ्यांचे इडो बघितले आता. त्यांना सपोर्ट पण केला इडो पण बघितले. अहो सपोर्ट करा हो तुम्ही. बोलू नका वाईट बोलू नका. मी तुम्हाला हे बघा परमेश्वरासारखा आशीर्वाद देते. परमेश्वरासारखा आशीर्वाद देते. मला बोलू नका वाईट. मी लय चांगली हो. मी हे बघा मी काय म्हणते देव माझ्या हिकडून आहेत आणि तुम्ही माझ्या हिकडून आहेत म्हणते का नाही सगळ्यांना. खरं सांगा. देव परमेश्वर बघतंय मला. रात्रीचा वेळ झालेला आहे. अजून झोपलेले नाही. नका बोलू हो नका बोलू. नाही माझ्या मनामध्ये वाटते. सगळे म्हणते सोडून दे सोडून दे. कसं सोडू. हातापदरात घास आलेला कसं सोडू. आतापर्यंत एवढं सगळ्यांचं नाव ठेवून घेतलं. सगळे बोलले. घरामध्ये एवढं आमच्या टेन्शन व्हायचं आणि मी कसं सोडू. लेकरा बाळाच्या हातात तोंडातला घास मी कसं काढू. लेकरा बाळांचे शिक्षण व्हायचे. नातरुंडाचे शिक्षण होते. थोडा हातभार लावायचा. मेहनत करून तर करते परी अजून वाटतं ना आपण यूट्यूबमध्ये आहे तर काहीतरी झालं तर होईल. अहो यूट्यूब खरंच यूट्यूब आहे.
खरंच यूट्यूब आहे. मला पहिलं वाटायचं नाही पैसे भेटणार, पण मला आत्ता खरं वाटतंय की यूट्यूब नक्कीच पैसा देतंय. आणि कोणी बी यूट्यूबर असन तर असा विचार कधीच करू नका, अहो मी किती बोलणं खाऊन मी आज यूट्यूबर आहे. तुम्हाला तर कोणी बोलत पण नसन. यूट्यूब कधी सोडू नका. यूट्यूब कधी आपलं नशीब निवडून ना ते आपल्याला कळणार नाही. एवढं यूट्यूब भारी आहे. आणि यूट्यूब कुणीच सोडू नका अर्धावट. मी विनंती करून सांगते सगळ्यांना, मी हात जोडून सांगते सगळ्यांना, यूट्यूब कधीही सोडू नका. यूट्यूब तुमचं कधी भविष्य बदलन ना ते पण तुम्हाला कळणार नाही. म्हणून यूट्यूब सोडू नका बरं का कोणीच. म्हणू नका 500 सबस्क्राईब झालं होईना. होतंय हो. अहो 2 वर्ष झालं मी होते. आता बघा किती झाले तर माझे सबस्क्राईब आणि किती यूज झालेत बघा की आता. आणि हे बघा यूट्यूब मला हे तर फळ देणारच आहे. मला खात्री आहे. सगळे मला नाव ठेवत होते ना तर तेव्हा त्यांना वाटन की खरंच आमच्या ताईचं चांगलं झालंय. तेव्हा खुश होते माझे परिवार, माझं गणगोत, माझे पाहुणे त्या टायमाला खुश होते आणि म्हणते हिने आमचं पण बोलणं खाल्लं, दुनियाचं पण बोलणं खाल्लं, पण यूट्यूबमधली काय निघली नाही. आणि यूट्यूबवर असणार तुम्ही छोटे मोठे तर सोडायचा विचार कोणीच करू नका. यूट्यूब म्हणजे देवासारखं नशीब निवडतंय असं यूट्यूब आहे. हारू नका कधी. हिम्मत धरा, हिम्मत. आपण कामाला कसं हिम्मत लावतो तशी हिम्मत लावा यूट्यूबला. नक्कीच यूट्यूब तुमचं नशीब निवडन. कोपऱ्यापासून हात जोडते. यूट्यूब कधी सोडू नका कोणी. हळूहळू होईल पण नक्कीच होईल. हळूहळू होईल पण नक्कीच होईल. छोटे मोठे यूट्यूबर आहेत ते कधी सोडायचा विचार करू नका. बस माझी एवढीच विनंती आहे. मी आज एवढे धक्के खाल्लेत, तुम्ही पण धक्के खा, पण यूट्यूब सोडू नका. यूट्यूब कधी सोडू नका. यूट्यूब एक पैशाची खाण आहे. यूट्यूब एक सोन्याची खाण आहे. आता ह्याच्या पुढे काय बोलू मी. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना राधे राधे. हे स्वामी, तुम्ही म्हणतात ना स्वामीजी बाळा पुढं चल, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसंच परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. बस माझं एवढीच विनंती आहे. हे सांगायसाठी म्हणलं दिवसभर लेकरांचं कालवा असते, काम असते. म्हणलं रात्रीचं जाऊ दे, मी झोपलेच नाही. दुसऱ्यांच्या माता बहिणीचे व्हिडिओ बघितले, भावांचे व्हिडिओ बघितले, त्यांना सबस्क्राईब केलं, लाईक केलं. आणि नंतर म्हणलं बाबा व्हिडिओ आपण बनवायलाच पाहिजे. म्हणून व्हिडिओ मी मोठा बनवलाय. बघा मोठा व्हिडिओ केलाय. पूर्ण ऐका, असं सपोर्ट करा. नवीन असला तर सबस्क्राईब नक्कीच करा. देव परमेश्वर तुमचं एवढं चांगलं करन, एवढं चांगलं करन, एवढं चांगलं करन माझ्या सपोर्टमुळं. का तर मी नाही का एकच बाय दिसणारे, एकच तुमची ताई दिसणारे, रात दिवस मेहनत करणारी. मी तुम्हाला रात दिवस मेहनत करणारी मीच आहे यूट्यूबर. माझ्यासारखी मेहनत कोणीच केलेली नाही. म्हणून हे बघा ह्या हाताने मी आशीर्वाद देते ना, हे बघा हे हात आशीर्वादासाठी आहेत. आणि हे हात तुम्हाला आशीर्वाद देतात. देवासारखा, परमेश्वरासारखा, लक्ष्मी मातासारखा. नमस्कार, धन्यवाद, राधे राधे. कृष्ण भगवानजी सगळ्यांना अशीच बुद्ध्या दे बाळा.